भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। गुजरात आणि मुंबईमधील काही भागातून हा सट्टा लावण्यात आल्याचा दावा राऊतांनी केलाय। राऊतांच्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही चोख उत्तर दिले। राऊतांनी किती कोटींचा सट्टा लावला याची माहिती द्यावी असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। तिकीट विक्री नाही पण सट्टा लागणार, कितीचा सट्टा लावला असं त्यांनी म्हटलंय। आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे। आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय। आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत। माझा संजय राऊत यांना सवाल आहे की तुम्ही कितीचा जुगार भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लावला आहे। माझी माहिती आहे की भांडूप मधनं संजय राऊत यांनी सर्वाधिक जुगार आणि सर्वाधिक सट्टा भारत पाकिस्तान सामन्यावर लावलेला आहे। आणि काय सांगताय तुम्ही इतरांना? गॅम्बलिंग काय असतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे, सट्टा बाजार काय असतो तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही क्रिकेटवर किती सट्टा लावला, किती कोटीचं गॅम्बलिंग केलंय हे संजय राऊत यांना एकदा महाराष्ट्राला सांगून द्यावं। आणि अलिबागच्या घरामध्ये आज तुम्ही चोरून क्रिकेट सामना बघणार आहात याची देखील मला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही कितीही पद्धतीनं चोरून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना बघितला तरी सत्य हे सत्य आहे।